गेल्या काही वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या शिक्षकांची बदलीनिमित्त निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं पार पडला असून या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं। यावेळी गट शिक्षणाधिकारी डहाळे मॅडम यांची उपस्थिती होती। तर यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता अतिउत्तम असल्याचं सांगितलंय आणि विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन करून शिक्षकांना पुढील ज्ञानकार्यास शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य होते। प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बदली झालेले शिक्षक आणि त्यांच्या पत्नी यांचा पुष्पहार, शाल आणि श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास मोठ्या आदराने शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या निरोपानिमित्त जुन्या आठवणीवर भाषणे सादर करत असताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू येत असल्याचं दिसून आलंय। तर यावेळी गट शिक्षणाधिकारी डहाळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली। तर विद्यार्थ्यांनी स्वागत गीते, लेझिम, तालीम सादर करून प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं। खरोखरच भोसले सर, पांचाळ सर, आपले शैक्षणिक कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आणि कायम स्मरणात राहील अशी प्रतिक्रिया निरोप देताना गावातील नागरिकांनी दिली। तर भोसले सर आणि पांचाळ सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी 32 इंची LED TV शाळेस भेट देऊन सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि गावातील नागरिकांना निरोप दिला। सर आणि पांचाळ सर यांचा निरोप समारंभ आहे आणि त्यांना दोघांनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि जे नवीन इथे दोघे शिक्षक आलेले आहेत आणि आमचे गिरोड सर, या तिघांनाही या शाळेमध्ये काम करण्यासाठी खूप शुभेच्छा। त्यांनी चांगलं काम करावं, शाळेची गुणवत्ता आमची चांगली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गावाचा सपोर्ट, म्हणजे प्रत्येक गावकऱ्याचा सपोर्ट आहे इथल्या शिक्षकांना आणि आज आलेल्या तुमच्या उपस्थितीवरून हे दिसत आहे। त्यामुळे इथल्या गावकऱ्यांचं पण खूप कौतुक आहे की शाळेतल्या शिक्षकांसोबत खूप छान तुम्ही राहता। कारण बऱ्याच गावांमध्ये असं वातावरण नसतं। त्यामुळे इथले जे वरिष्ठ नागरिक आहेत, त्यानंतर सगळे जे आपले इतर शाळांचे शिक्षक किंवा जे तरुण मंडळी उपस्थित आहेत, त्यांचं पण मी खूप कौतुक करते। आणि एक आपल्या मुलांना, जे छोटे छोटे मुलं आहेत, त्यांना एक 2-4 मार्गदर्शनपर गोष्टी ह्या सांगायच्यात की तुम्हाला शाळेमध्ये जो सकाळी परिपाठ असतो, त्या परिपाठामध्ये मला थोडं लेट होतं बरं, परिपाठामध्ये तुम्हाला काय काय तुम्ही घेता मला सांगा बरं। कोणीतरी उठा आणि मला सांगा, सकाळी आपण काय काय म्हणतो परिपाठामध्ये? कोणतरी चौथीचे वगैरे मुलं असतील, मुली असतील, त्यांनी उठा, सांग ना। काय काय म्हणजे आपण राष्ट्रगीतापासून सुरुवात करतो ना, मग त्याच्यामध्ये आपण काय काय घेतो? एखादी कोणी उठून सांगा। राष्ट्रगीतानंतर आपण काय घेतो? राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान, प्राथमिक शाळा वैजापूर पार्टी या ठिकाणी आम्ही या ठिकाणाहून बदली होऊन गेल्यानंतर तो गावकऱ्यांनी आमचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला। याबद्दल मी शाळेचे मुख्याध्यापक श्री गिरोड सर, तसेच नवीन आलेले सहकारी राजाराम बचलवाड सर, तसेच संगीताताई मोटरगे मॅडम, तसेच आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील तोटेवाड, तसेच उपाध्यक्ष शरीफ सेठ शेख, गावातील पोलीस पाटील, तसेच नवीन पोलीस पाटील साईराम, तसेच गावातील चेअरमन काका आणि गावातील सर्व मंडळी या ठिकाणी आमचा जो या ठिकाणी सत्कार आयोजित केला, या ठिकाणी याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। तसेच शाळेतील चिमुकले विद्यार्थी यांनी अतिशय डोळ्यात आनंदाश्रू आणून या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या। आम्हाला पण भावना व्यक्त होताना डोळ्यात अश्रू येत होते। आपले मुख्याध्यापक सुद्धा बाहेर जाऊन त्यांना सुद्धा अश्रू अनावर झाले। याबद्दल मी सर्वांचे गावकऱ्याच्या वतीनं आणि आमच्या पांचाळ सरांनी माझ्या वतीनं मी आभार मानतो। निरोप समारंभ आहे बदलीचा, तर तुम्ही विद्यार्थ्यांना आपल्या प्रेरणेतून काय मार्गदर्शन कराल? आज जो निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला, यामध्ये विद्यार्थ्यांना एवढंच मार्गदर्शन करावं असं वाटतं की यानंतर तुम्ही याहीपेक्षा गगनामध्ये उंच भरारी घ्यावी, उंच भरारी घ्यावी। गगन सुद्धा छोटेसे पडेल एवढा तुम्ही अभ्यास करून स्वतःची खूप खूप अशी प्रगती करून घ्यावी। या निमित्ताने मी विद्यार्थ्यांना एवढं बोलू इच्छितो। धन्यवाद। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी आतापर्यंत काय काय कार्य केले? मी या शाळेमध्ये जवळपास 8 वर्ष होतो।
8 वर्षामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले. त्यामध्ये प्रथमतः दररोज इंग्रजीचे 10 शब्द, त्यानंतर सुविचार, पाढे, त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये माईक कसा यावा, त्यांना स्टेजवर आल्यानंतर माईक हातात घेऊन बोलण्यासाठी अजिबात भीती वाटू नये यासाठी बरेचसे प्रयत्न केलेले आहेत. तर आपल्याला विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी पालकांनी काय करावे असं वाटतं? विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी पालकांनी एकच करावं वाटतं की जे शिक्षक शाळेमध्ये अभ्यास देतात तो अभ्यास त्यांच्या घरातली कामं करत असताना ह्यांना जवळ बसून तुला जो अभ्यास दिला तो तू आजचा आज ज्या दिवशीच्या त्या दिवशी पूर्ण करून घे, एवढं जरी सहकार्य केलं तर खूप मोठं यश मिळेल असं मला वाटतं. तर आपल्या गावकऱ्यातर्फे आपल्याला या ठिकाणी जो तुम्ही आजवरचा काळ जो विद्यार्थ्यांमध्ये घालवला त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? गावकऱ्यांच्या बाबतीत विचार केला तर हे गाव एक आदर्श गाव आहे असं मला म्हणावंसं वाटतं. कारण या 8 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा केव्हा आम्ही शाळेच्या कुठल्याही कामासाठी, भौतिक सुविधा असो की कुठल्याही बाबतीत असो, जेव्हा जेव्हा आम्ही हाक दिली प्रत्येक जण शाळेच्या कामामध्ये सहभागी झाला होता. तरुण असो, वृद्ध असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, अशिक्षित साठी सुद्धा वेगळे वर्ग व्हॉट्सअपच्या माध्यमातून चालवले गेलेले आहेत. प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड.